नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाच रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 ते 3 डॉटपासून सुंदर अशा फुलपाखराच्या 2 रांगोळ्या काढून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 5 ते 3 असे डॉट काढून घेतले आहे। इथे मधल्या डॉटला असा गोल काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फिकट काळा कलर असा भरून घ्यायचा आणि अशा 2 डॉटला इथे जोडून घ्यायचं आणि खाली पण असं गोल जोडून घ्यायचं आणि इथे असा तोच कलर काळा आणि पांढरा कलर मिक्स करून जो कलर तयार होते तो इथे भरून घ्यायचा। आता मी इथे असे 2 डोळे काढून घेणार आहे। त्याच्यामध्ये असे बारीक काळे डॉट काढून घ्यायचे आणि त्याच्या अंगामध्ये अशी डिझाइन काढून घ्यायची। आता मी इथे पंख काढून घेत आहे। त्याच्यासाठी अशी 2 डॉट जोडून घ्यायचे आणि खाली असा गोल आकार काढून घ्यायचा आणि वरती या डॉटला जोडून अशी रेष काढायची आणि या डॉटला पण असं जोडून घ्यायचं आणि वरती पण असं काढून घ्यायचं आणि इथे असा आकार काढून इथे जोडून घ्यायचा। इकडे पण तसाच करायचा आणि इथे असा गोल काढून घ्यायचा आणि या पंखाला सुद्धा असंच काढून घ्यायचं आणि खाली सुद्धा आणि या पंखाला सुद्धा। आता मी वरती असा फिकट गुलाबी कलर भरून घेत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारे मी इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा गुलाबी कलर असा भरून घेत आहे आणि खाली असा शेंद्रा कलर। अशा प्रकारे मी इथे असा कलर पूर्ण भरून घेतला आहे आणि या बाजूमध्ये मी आता असा लाल कलर भरून घेत आहे आणि खाली पण या साईडने पण आणि वरती पण। आता मी पंख सजवण्यासाठी इथे अशी गोल गोल बारीक अशी डॉट काढून घेत आहे। या प्रकारे बघता आणि याच्यामध्ये असा काळा कलर भरून घ्यायचा या पंखात सुद्धा आणि वरती असा गोल आकार काढून घ्यायचा आणि या बाजूने सुद्धा आणि अशी 3 डॉट काढून घ्यायचे आणि त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं। आता मी इथे दोन्ही बाजूने असं फूल काढून घेणार आहे। त्याच्यासाठी अशा पाकळ्या काढून घ्यायच्या अशाच प्रकारे इथे पण फूल काढून घ्यायचं आणि एक अशी पाकळी काढून घ्यायची आणि मध्ये असा पिवळा कलर आणि अर्ध्या भागामध्ये आता मी इथे फिकट आकाशी कलर भरून घेत आहे। आकाशी आणि पांढरा कलर मिक्स करून जो कलर तयार होत आहे तो मी इथे भरून घेत आहे। आणि वरती असा आकाशी कलर भरून घ्यायचा आणि या फुलामध्ये पण आकाशी कलर असा भरून घ्यायचा। अशा प्रकारे आपले शेडिंगचे फुलं आता तयार झाले आहे। आता मी इथे या डॉटला आणि या डॉटला असं जोडून घ्यायचं आणि इथे असं पानाचा आकार काढून घ्यायचा या बाजूने सुद्धा आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा हिरवा कलर भरून घ्यायचा आणि मध्ये अशी रेष काढून घ्यायची आणि वरती अशा 2 रेषा काढून घ्यायच्या या बाजूने सुद्धा आणि वरती असे गोल काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लाल कलर असा भरून घ्यायचा। अशा प्रकारे आपली पहिली रांगोळी तयार झाली आहे। तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी इथे दुसऱ्या रांगोळीसाठी असे 5 ते 3 डॉट काढून घेत आहे।
वरती पण असेच डॉट काढून घ्यायचे। या 3 डॉटला जोडून एक रेष काढून घ्यायची आणि या बाजूने सुद्धा अशी रेष काढून घ्यायची आणि वरती असे 2 गोल काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता पिवळा कलर भरून घ्यायचा आणि अशा पाकळीचा आकार काढून घ्यायचा अशा। आता इथे पण अशा 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आणि मी इथे अगोदर असा फिकट गुलाबी कलर भरून घेत आहे। इथे पण या फुलामध्ये आणि वरती असा डार्क गुलाबी कलर भरून घ्यायचा। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसऱ्या पण कलरचे फुलं करू शकता। अशा प्रकारे हे फूल तयार झाले आहे आणि याच्यामध्ये अशा बारीक बारीक रेषा काढून घ्यायच्या आणि इथे असे काळ्या कलरचे डॉट आता या डॉटला जोडून घ्यायचं आणि या डॉटला सुद्धा आणि मी इथे असा पानाचा पूर्ण आकार काढून घेत आहे। या साईडने सुद्धा असंच पान काढून घ्यायचं। आता मी पानामध्ये पूर्ण असा हिरवा कलर भरून घेत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा। अशा प्रकारे मी इथे दोन्ही पानामध्ये हिरवा कलर भरून घेतला आहे आणि मध्ये अशी पोपटी रेष काढून घ्यायची आणि भोवताल अशा बारीक रेष काढून घ्यायच्या आणि मध्ये अशी सरळ रेष काढून घ्यायची आणि मध्ये असा डॉट द्यायचा आणि बोटाने प्रेस करून घ्यायचा आणि अशा बारीक रेषाने ते सजून घ्यायचं। आता मी इथे फुलपाखरू काढून घेत आहे। त्याच्यासाठी असा आकार काढून घ्यायचा आणि पूर्ण असा फिकट काळा कलर इथे भरून घ्यायचा आणि इथे असे पांढऱ्या कलरने डोळे काढून घ्यायचे, अशा रेषा काढून घ्यायच्या। आता मी इथे पंखाचा आकार काढून घेत आहे। त्याच्यासाठी अशी डॉटला जोडून घ्यायचं आणि खाली असा गोल आकार काढून घ्यायचा या प्रकारे। मध्ये मी आता इथे फिकट जांभळा कलर भरून घेत आहे। जांभळ्या कलरमध्ये पांढरा कलर मिक्स करायचा म्हणजे फिकट जांभळा कलर इथे तयार होतो। या बाजूने सुद्धा मी असाच कलर भरून घेत आहे आणि उरलेल्या जागेमध्ये मी इथे डार्क जांभळा कलर भरून घेत आहे। अशा प्रकारे इथे पूर्ण पंखामध्ये कलर असा भरून घ्यायचा आणि अशा पांढऱ्या डॉटने ते सजून घ्यायचं। तुम्हाला वाटल्यास तुम्ही वेगळी पण डिझाइन इथे काढू शकता। आता वरती अशा 2 रेषा काढून घ्यायच्या आणि असा गोल काढून घ्यायचा आणि मी इथे अशी गोल काढून घेत आहे आणि अशा रेषा काढून घेतल्या आहे आणि अशी बारीक डॉट काढून इथे प्रेस करून घेतले आहे। इथे पण असाच गोल अशी डिझाइन काढून घ्यायची आणि अशा 2 रेषा काढून घ्यायच्या। या बाजूने सुद्धा अशाच रेषा काढायच्या आणि वरती असे 2-2 डॉट द्यायचे आणि बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आणि इथे 2 मी अशा पाकळ्या काढून घेणार आहे या प्रकारे आणि इथे पण आणि याच्यामध्ये मी आता फिकट गुलाबी कलर पूर्ण असा भरून घेत आहे। आणि इथे अशी पानं काढून घेत आहे आणि याच्यामध्ये असा हिरवा कलर भरून घ्यायचा आणि अशा रेषा काढून घ्यायच्या। अशा प्रकारे आपली दुसरी रांगोळी आता तयार झाली। तुम्हाला आजच्या दोन्ही रांगोळ्या कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ना। आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।